नमस्कार मंडळी, मी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन। तर सकाळी उठले लवकर आणि आमच्या इथे नैवेद्यासाठी 5 ते 7 पदार्थ गोडीचे बनवायचे असतात, पण ते घाई गडबडीमध्ये शूट करायचं राहूनच गेलं। त्याच्यानंतर बाप्पाचे विसर्जनाची तयारी चालू झालेली आहे। तर मी जो तुम्हाला रस्ता दाखवला होता बीचवर जाण्यासाठी, तर आता तिकडे आम्ही निघालो आहोत बीचवर जायला विसर्जनासाठी। खूपच दुःख पण होत होतं की वर्षातून एकदा तिकडे जातो आणि आता संपले दिवस, सुट्ट्या संपल्या आणि परत आपल्या घरी जायचं। तर हा आहे घर आणि इकडे विसर्जनासाठी बीचवर जातात आमच्या इकडे। घराच्या पाठीच बीच आहे। तर मीच मागे राहिले होते, तर घाई गडबडीत मी चालली आहे। तर गणपती बाप्पा सुरुवात आमच्या इकडनं होते विसर्जनाची। तर त्याच्यानंतर पुढे जितके पण बाप्पा असतील ते सर्व एक एक विसर्जनासाठी बाहेर काढतात। तर आता आम्ही चाललो आहोत बीचवर। खूपच हे वाटत होतं की आता बाप्पाचा निरोप घ्यायचा आहे। आणि हे बीचवर जाताना ना खूप हिरवळ आहे, शेतं आहेत आणि इथे काही रिसॉर्टची कामं चालली आहेत। पहिले इथे खूप शेतं वगैरे होते, पण आता पहिलेसारखं नाही राहिलं। आता सर्वीकडे शेतं वगैरे रिसॉर्ट वगैरे होत चालले। आणि हा आहे साईबाबाचा मंदिर आहे आमच्या गावामध्ये, नवीनच बनलेला आहे हा। तर त्याच्यानंतर साईबाबाच्या मंदिराच्या पुढे सर्वांनी थोडा वेळ थांबले आणि इकडे पोरी वगैरे सर्व नाचत होते। हौस असते सर्वांना, तर सर्व नाचत होते। त्याच्यानंतर बस आम्ही निघालो परत विसर्जनासाठी नाचत वाजत। त्याच्यानंतर ऑलमोस्ट आम्ही बीचवर पोहोचलोच आहोत। तर हा आहे आमच्या इथला नागाव बीच, अलिबाग नागाव बीच। तर हा आहे बीच। खूप वर्षांनी आले आहे मी इथे। जेव्हा मी अलिबागमध्ये राहायचे तेव्हा आम्ही हजबंड वाईफ आम्ही संध्याकाळी जायचो इकडे फिरायला। पण आता उरणमध्ये इकडे येणं होत नाही, आता उरणला राहतो तिथे। त्याच्यानंतर सर्वांनी इथे बाप्पाला इथे ठेवलेलं आणि आरती वगैरे चालू होती। किती मस्त वाटत आहेत ना सर्व गणपती बाप्पा, आणि गौरी पण आहे। त्याच्यानंतर इथे आरती चालू आहे, झालेली आहे। किती सुंदर सजवलेला आहे सर्व गणपती बाप्पाला, किती सुंदर सजवलं। त्याच्यानंतर इथे आरती चालू होती। बाकी आरती झाल्यानंतर आय थिंक लगेचच इकडे फोटोशूट वगैरे चालू होतं। सर्वांना फोटो काढायचे होते बाप्पासोबत आणि अखेर बाप्पाचा निरोप घेतलेला आहे। आता हे माझे हजबंड आणि दीर आहेत, ह्या बाजूला माझे हजबंड आणि पलीकडच्या बाजूला माझे दीर आहेत। तर तेही आता विसर्जनासाठी बाप्पाला घेऊन चाललेले आहेत। आणि अखेरचा निरोप आता बाप्पाचा। खूपच वाईट वाटत होतं, खूप दुःख वाटत होतं, पण बाप्पा गेले। गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या, लवकरात लवकर या। आणि हा आहे बीचवरचं काही मी नजारा दाखवते आहे। बाकी आमचं विसर्जन झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ थांबलो होतो, कारण बाकी पण हे बघा बाप्पा येत होते। त्यानंतर हजबंडच्या जॉबसाठी आम्ही लगेच उरणला यायला निघालो। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।